लगन करके फस गया अच्छी खासी कट रही थी इस साणी बैल की जिंदगी. हो ऐका ना, मी काय म्हणते, लग्न झाल्यापासून तोच ऐकू राहिलो ना मोकड बैलवानी. आज ना माझे मॉम अँड डॅड येऊ राहिले, मग मी काय नाचू? पप्पी दे पारूला. नाचू नका, तसं तुम्ही दररोजच नाचता. पनीर आणि श्रीखंड आणा त्यांना खाय प्यायला. पनीर? तो हे मायबाप येऊ राहिले तर पनीर. मागच्या बारच्या ना माझी बहीण आणि दाजी आले तेव्हा बेसन आणि भाकरी केली होतं. त्याच लायकीची आहे तुमची बहीण. आले का कवन भांडणं लावून जाते आपल्या दोघात. तो हे मायबाबी काही कमी नाही, त्याचं बी भलं. आला की तोंड फुगलेलं असतं त्यांचं माशेवानी. मायबापाच्या नादी नका लागू. तुम्ही त्यांना वाटलं ना ते पुरा हुंडा वापस घेऊन ते येतील पुरा. अबे इस्किल तोंडाचे माझ्या बहिणीच्या मनात आले ना तर ते आपल्या घरात आणि पुऱ्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा मागायला तयार होऊन जाईल. आपल्याला बसावं लागेल कटोर घेऊन बेक मागत मंदिराबाहेर. जावई बापू आम्ही आलो. हो सासरे बाबा, बिगर बोलवायचं झाले तुम्ही तर. या बसा. हो मग इथली कशी काय खराब झाली होती? हो तो डोळे गेले का नीट पाहा सक. या का 100 किलो जवळ वजन गेलं द्यायचं आणि तू म्हणते खराब झाली. मग सासरे बाबा कसं काय याने केलं? हो जावई बापू, काल रात्री ना माझी पोरगी आली होती माझ्या स्वप्नात. मग विचार केला तर चला म्हटलं पोरीलाच भेटून येऊ. मग तुम्ही पण स्वप्नातच यायचं असतं ना, कशाला आले खरोखरच्या भेटायला? जावई बापू माझ्या करायचे काही हात जात नाही तुमचे तर. अहो माझ्या तर तुम्हीच केले माझ्या सांगा. तुमच्या दोघांची पोरगी माझ्या गाडीत जाऊन. अहो ए बायको जा ना घेऊन सासूबाईंना तिकडं. माही बदुआ कर काहीतरी, माय मागे बोल काहीतरी, हे बदनामी कर, शिवाय दे 2-4 माया पुरे खांद्याना शिवाय दे. जा मस्त गप्पा ना तिकडं किचनमध्ये जाऊन. अहो साले साप तुम्ही बी येले होते का? दिसून राहिले का डोळे पोटेले तुमच्या दाजी? अरे कावाचं कुठं खापलं होतं मग? ते कॅब वाल्याला पैसे देत होतो ना. हो साले साप व्यवहार तुमच्या हातामध्ये खात वाटतं. मग सासरे बाबा काय फक्त भजे तळायला काय? अहो तुमच्याच वाणी आहे ना, नुसत्या बड्या बाता आणि बियाचा पाडा येत नाही काही नाही. आई साला मादर शोध, तुम्हाला अनाडी समजून राहिलं काय? समजायचं काय, हायच तुम्ही अनाडी. अबे आई चांगला शिकेल लोकाला मिनरल वॉटर पाईप घालतो मी. बिस्लरीचा धंदा चालू केला काय तुम्ही? मायला येऊ आला तर माझ्यापेक्षा छान निघला. याला दाखवच लागतं माझ्या खात्यावरचं. का हो पोरे, येतो अनवरा एवढा येड्यापाणी कोण करतो बरं? गोळ्या आटोपलं काय त्याच्या? हो मग त्याचं पुरं खाणं तसं आहे हो. पण मी आणू लागले त्यांना आता वटणीवर. घरातले कामं करायला लाव त्याला. धुणं भांडे घासायला सांग, त्या वटणीवर येईल ते. हो मग तू फक्त आता 3-4 महिने थांब. ते भांडे काय पाय बी दाखवेल मग एकदा. खटका पाहिलंच नाही त्याने अजून आवाज. वा सासूबाई चांगलीच भारी शाळा शिकू राहिले तुम्ही माझ्या बायकोला. अहो जाऊ बापू, मी तुमच्याबद्दल नाही दुसऱ्या नवऱ्याबद्दल सांगत होती हिच्या. म्हणजे अजून एक नवरा काय? नाही हो, म्हणजे आमच्या गावातल्या बाईची गोष्ट सांगत होते मी. तिच्या इशे चालू होता. वा रे वा इशे मस्त चांगलं इशे आहे तुमचा. मी हे सांगायला आलो होतो भाजीनं जास्त तिखट नका करू. सासरी भावाला मुळव्यात उतरलाय. पुन्हा सकाळी गाणे म्हणा लागतील चायला. आणि अशा उलटेशे ते काम नका शिकू माझ्या बायकोला. पहिलेच तुमचं ना, नाही तर आमच्या घरी येणंच बंद करून लागेल तुमचं. मग चाले बुवा, काय गप्पा चालू आहेत त्यांच्या तुमच्याबद्दल? लईच जीव आहे तुमच्या सासूबाईचा तुमचा. हो माहीत का, आता जर म्हटलं त्याला तुम्हाला डिवॉर्स द्या माझ्या सांगा लगीन करा तरी तयार आहे सासूबाई माया. काय हो दाजी, तुमच्याकडे TV पण नाही का? नाही ना साले बाबा, TV नाही आपल्या घरी. तुम्ही लग्नात दिलंच नाही कुठं. तुम्ही TV दिले नाही, पंखा दिला नाही, कपाट दिले नाही, कूलर दिला नाही, काहीच दिलं नाही. नुसती पोरगी लटकून दिली माझ्या घरात. काय हो भाऊजी, लग्नाच्या आधी काही गप्पा आणायच्या तुम्ही तर. मी ह्या कंपनीत आहे, मोठ्या कंपनीत आहे, इथला पगार आहे 80,000 पगार आहे म्हणे तेव्हा. आता काऊन भीक मागायची तयारी आली तुमची? अहो सासरे भाऊ याला काही काम धंदा लावा, लईच टूर करायला लागले का असं. खरं बोललं तर कसं टोचला होता? हो जावे बापू, आमच्या नातूचं तोंड कवा दाखवतं आम्हाला. आम्हाला बी वाटतं आमच्या नातवानं आमच्यावर हागावं मुतावं सगळं काम करावं. हिटल ना सासूबाई नातं तोंड पाहिलं कधी भाऊजी मग? अरे हे साले, अरे तेव्हा काय भाजीपाला नाही बाजारात आणला का लगे ठेवला तुमच्या समोर. मेहनत करणी पडते त्याला. तुमच्या पोरीला बी सांगा मेहनत करायला. हो जावे बापू, आमचे पोर काही त्रास तर देत नाही तुम्हाला? काय नाही, फक्त बाजारला गेलं ना तर हिचा भाजीपाला कमी आणि हिचा मेकअपचा सामान जास्त राहतो. एकदम चालक हुशार पोरगी तुमच्या. फक्त हिला मिठात आणि साखरेचा काही फरकच कळत नाही. फक्त त्याचं दिमागच काम करत नाही. मेंदू तर हिचा हँगच होतो कधी पण. नाही तर तशी एकदम हुशार पोरगी तुमची. बरं झालं तुम्ही माझ्या गाड्यात लटकून दिली आणि मला फसवलं. नाही तर दुसरे कोणी फसवलं असतं ना तर त्याने तर तुमची पुरी वाटच लावली असती. अहो जाऊ बापू, तुमच्याकडे नुसती पोरगी, माझ्याकडे तिचे माय. मग विचार करा तुम्हीच, किती खतरो का खिलाडी. मग मी खतरो से खेळता हो फिर मैं तो. का हो लईच तोंड चालू राहील तुमचं तर या दलिंदरा पाखराचं.
आई लईच तोंड चालू नका बरं, नाही तर समजेल तुम्हाला आज. वा रे वा. घरी गेलो काही सासऱ्याचं खरंच नाही बोला. हो दाजी, माझ्या बड्डेला काही गिफ्ट देणार का मला? काय पाहिजे तुला सांग फक्त. भाऊजी मला ना iPhone 16 Pro पाहिजे. अरे हे येडमे आहे साले, ढुंगण होतं ते तुला बाळा. अजून तर अँड्रॉइडवानीच तोंडच येत होतं. मग जाऊ आहे बापू, निघतो मग आम्ही. थांबवलंच कोणी तुम्हाला? बेटा काही अडचण असली तर फोन कर, येतो मग आम्ही आता. चला जाऊ आहे बापू. गेले भाऊ एकदाचे कटकट कुठले. काय म्हणाले कटकट? माया बापाला तुम्ही असे वागले. ये खेल तूने शुरू किया है कालिया, इसे तो मैं ही खत्म करूंगी. सुन लिया कालिया तूने. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाठवा तुमच्या मित्रांना.